शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार किंवा राजकारणी किंवा मीडिया कोणी एक्सपर्ट सोडू शकतात यावर माझा मुळीच विश्वास नाही. आपण फार तर या प्रश्नाला सोडवण्याचं काहीतरी ड्रामा करू शकतो, इंटरफेअर केल्याचं चित्र निर्माण करू शकतो, पण त्यातून प्रश्न सुटत नाहीत. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी ॲग्रिकल्चर कमिशनर असताना मी एक थोडासा अभ्यास असा केला होता की शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत सरकारच्या त्याचा फायदा किती लोक घेतात. तर 1% शेतकरी घेतात. ज्याला ट्रॅक्टर गेला असेल त्याला ड्रीप गेलेलं असतं, त्याला स्प्रिंकलर गेलेलं असतं, त्याला शेततळे गेलेलं असतं. चक्रा कोण मारणार? मी गव्हर्नमेंटमध्ये राहिलेलं आहे, ऑफिसरची काही चूक नाही. त्यानं जर उद्या चुकीच्या पद्धतीने दिलं तर त्याची अकाउंटेबिलिटी आहे, त्यामुळे त्याला त्याचे नियम पाळावे लागणार. मग तुम्ही शेती करणार की इकडे फिरणार? पण दुर्दैवानं आता अशी गोष्ट झालेली आहे की काही एक वर्ग आपल्याकडे तयार झालेला आहे की तो फक्त अनुदानाच्या पाठीमागे. माझं असं वैयक्तिक मत आहे की अनुदानाची आपण लावलेली सवय ही खरंच घातक आहे. ज्यांच्या मनगटात दम आहे आणि मनगटात दमावर काम करणारी जगणारी जी माणसं आहेत त्यांना आपण वेगळ्या लाईनला घेऊन चाललेलो आहोत.